नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या आधीच्या व्हिडिओज मध्ये आपल्या गुगल क्लासरूमवर धारा विद्युत या प्रकरणाची माहिती घेतलेली आहे। आज आपण त्या पाठाखालील जो स्वाध्याय आहे त्याविषयी थोडक्यात चर्चा करणार आहोत। आपण धारा विद्युत या पाठात काय शिकलो तर विभव आणि विभवांतर म्हणजे काय, विद्युत रोध आणि त्या संबंधित असणारा ओहमचा नियम, विद्युत परिपथ आणि त्यातील चिन्हे, वाहक आणि विसंवाहक यातील फरक, रोधांची एकसर आणि समांतर जोडणी आणि त्यातून निर्माण होणारा परिणामी रोध, घरगुती विद्युत जोडणी, वितळतार आणि वीज वापरत असताना घ्यावयाची काळजी, या सर्व घटकांवर आपण या पाठामध्ये प्रकाश टाकलेला आहे। चला तर आपण पाहूया की स्वाध्याय कसे सोडवायचे। आपला प्रश्न क्रमांक 1 आहे, शेजारील चित्रामध्ये घरामधील विद्युत उपकरणे जोडलेली दिसत आहेत आणि त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या। घरामधील विद्युत उपकरणे कोणत्या जोडणीत जोडली आहेत? तर आपल्याला लक्षात येतं की प्रत्येक उपकरणाला वेगळा स्विच बटन दिलेला आहे। याचाच अर्थ प्रत्येक उपकरण स्वतंत्रपणे जोडलं गेलेलं आहे आणि हे असं कोणत्या जोडणीत असतं तर ते समांतर जोडणीमध्ये असतं। म्हणजेच घरामधील विद्युत उपकरणे जी आहेत ही समांतर जोडणीमध्ये जोडलेली असतात। सर्व उपकरणातील विभवांतर कसे असेल? जर हे समांतर जोडणीत आहेत याचा अर्थ आपण पाहिलेला आहे की जर समांतर जोडणी असेल तर R1, R2 आणि R3 अशा प्रकारचे विद्युत रोध जर समांतर जोडणीत असतील तर प्रत्येक विद्युत रोधाच्या टोकांदरम्यान समान विभवांतर असतं आणि म्हणूनच ह्या सर्वांमध्ये समान विभवांतर असणार आहे। आपण पाहतो की आपल्या घरामध्ये 230 व्होल्ट असं लिहिलेलं असतं। याचा अर्थ आपण कोणतीही वस्तू जी घरामध्ये वापरतो विद्युत उपकरण, त्या विद्युत उपकरणामध्ये 230 व्होल्ट इतकं विभवांतर असतं। उपकरणातून जाणारी विद्युत धारा सारखीच असेल का? उत्तराचे समर्थन करा। आता लक्षात येईल समांतर जोडणी आहे याचा अर्थ जितकी उपकरणं आहेत तेवढं विद्युत धारेचं विभाजन होतं, आपण हे पाहिलेलंच आहे। त्यामुळे ही विद्युत धारा सारखी नसणार आहे, प्रत्येकासाठी वेगवेगळी विद्युत धारा, प्रत्येकाची विद्युत धारा, प्रत्येक उपकरणातून वाहणारी विद्युत धारा ही वेगवेगळी असणार आहे। पुढचा प्रश्न आहे, घरामधील विद्युत परिपथाची जोडणी या पद्धतीने का केली जाते? कोणत्या पद्धतीने केलेली आहे जोडणी? तर समांतर जोडणी आहे। समांतर जोडणी आहे म्हणजेच काय तर एखादं उपकरण जर बंद झालं, उदाहरणार्थ टीव्ही आहे, टीव्ही जर बंद झाला तर बाकीची उपकरणं सुरू राहिली पाहिजेत। जर आपण ती एकसर जोडणीतून केलं, म्हणजे उदाहरणार्थ पहिलं कनेक्शन आपण दिलं लॅम्पला, लॅम्प मधून कनेक्शन दिलं टीव्हीला, टीव्हीतून कनेक्शन दिलं तर इथे हीटर आहे जो आपल्याकडे वापरत नाही पण बाहेर वापरला जातो, तिथून कनेक्शन दिलं या मोठ्या लॅम्पला, आणि जर चुकून जर टीव्ही बंद झाला किंवा टीव्हीचं काही बिघडलं आणि तो बंद झाला तर आपोआपच ही सगळी उपकरणं जी एकसर जोडणीत आहेत ती आपोआपच बंद होतील। आणि असं होऊ नये म्हणून प्रत्येक उपकरण हे वेगळं जोडलेलं असतं, म्हणजे समांतर जोडणीमध्ये जोडलेलं असतं। पुढील प्रश्न आहे, या उपकरणातील टीव्ही बंद पडल्यास संपूर्ण परिपथ खंडित होतो का? उत्तराचे समर्थन करा।
आताच आपण पाहिलं की जर टीव्ही बंद झाला तर बाकीचे उपकरण बंद होत नाहीत, कारण टीव्हीला समांतर जोडणीत असल्यामुळे त्याचं पूर्णपणे त्याला जोडणी ही वेगळी आहे इतर उपकरणांपेक्षा. म्हणून टीव्ही जरी बंद झाला तरी इतर उपकरणे बंद होणार नाहीत. प्रश्न क्रमांक 2, विद्युत परिपथात जोडल्या जाणाऱ्या घटकांची चिन्हे तक्त्यात दिली आहेत. ती आकृतीत योग्य ठिकाणी जोडून परिपथ पूर्ण करा. आता इथे आपल्याला दिसतंय जोडणीच्या तारा दिलेल्या आहेत आणि इथे आपल्याला वेगवेगळे चिन्हे दिलेली आहेत. ही चिन्ह तुम्हाला ओळखता आलीच असतील, कारण ही आपण पाठामध्ये पाहिलेली आहेत. तसंच पुढील प्रश्न दिलेला आहे, वरील परिपथाच्या साहाय्याने कोणता नियम सिद्ध होतो? बघूया. प्रथम आपण जोडणीच्या तारा घेतल्या, ह्यातून विद्युतधारा वाहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण एक सेल घेतलेला आहे किंवा त्याला आपण ऊर्जेचा स्रोत, विद्युत स्रोत घेतलेला आहे. तो बंद सुरू करण्यासाठी एक स्विच वापरलेला आहे, प्लग कळ आहे ही. किती विद्युतधारा वाहते हे समजून घेण्यासाठी, हे मोजण्यासाठी इथे एम्पियर मीटर लावलेला आहे. इथे लक्षात घ्यायचं आहे की एम्पियर मीटरचा किंवा एमीटरचा धन जो टोक आहे, एमीटरचं जे धन टोक आहे ते आपल्या परिपथातील घटाच्या धनटोकाला जोडलं गेलं पाहिजे आणि ते एकसर जोडणीमध्ये असलं पाहिजे. त्यानंतर ह्या दोन तारांच्या दरम्यान आपण विद्युत रोध घेतलेला आहे. विद्युत रोधाच्या दरम्यानचं विभवांतर मोजण्यासाठी आपण तिथे एक व्होल्टमीटर वापरलेला आहे. व्होल्टमीटर सुद्धा जो विद्युत घट आहे त्याचं जे धनटोक आहे ते आणि व्होल्टमीटरचं धनटोक हे सारख्याच भागातून जोडलं गेलं पाहिजे. त्यांची टोके एकमेकांना जोडतील अशा पद्धतीने असलं पाहिजे. तसंच ज्या रोधादरम्यान आपल्याला विभवांतर मोजायचं आहे त्या दरम्यान ते समांतर जोडणीमध्ये जोडलं गेलं पाहिजे. आता ह्यातून विद्युत प्रवाह जो आहे तो नियंत्रित करण्यासाठी आपल्याला एक रिओस्टेट लावावं लागणार किंवा त्याला आपण म्हणतो बदलता विद्युत रोध. हा इथे जोडलेला आहे. अशा प्रकारे आपण हे पूर्ण सर्किट किंवा परिपथ पूर्ण केलेला आहे आणि ह्या परिपथाचा वापर तुम्हाला लक्षात आलाच असेल की ओहमचा नियम ओळखण्यासाठी केला जातो किंवा पडताळून पाहण्यासाठी केला जातो. म्हणजेच विद्युतधारा इथून जी वाहिली जाते त्या विद्युतधारेचं आपण जर मूल्य बदललं या बदलत्या विद्युत रोधाच्या साहाय्याने, तर जसं आपण विद्युतधारा बदलणार त्याच पद्धतीने त्या रोधाच्या दरम्यान असणारं विभवांतरही बदलतं आणि ह्यावरून आपण ओहमचा नियम सिद्ध करू शकतो. प्रश्न क्रमांक 3, उमेशकडे 15 ओहम आणि 30 ओहम रोध असणारे 2 बल्ब आहेत. त्याला ते विद्युत बल्ब विद्युत परिपथामध्ये जोडायचे आहेत, परंतु ते बल्ब एक एक स्वतंत्र जोडले तर ते बल्ब जातात. तर त्याला बल्ब जोडत असताना कोणत्या पद्धतीने जोडावे लागतील? वरील प्रश्नाच्या उत्तरानुसार बल्ब जोडण्याच्या पद्धतीचे गुणधर्म सांगा. आणि तिसरा प्रश्न विचारला आहे, वरील पद्धतीने बल्ब जोडल्यास परिपथाचा परिणामी रोध किती असेल? तर इथे लक्षात घ्या, उमेशने जर ते स्वतंत्र जोडले तर ते बल्ब जातात. याचा अर्थ त्यामधून वाहणारी विद्युतधारा आणि त्यामुळे निर्माण होणारं विद्युत रोध आणि त्या विद्युत रोधाने निर्माण होणारी उष्णता, यामुळे ते बल्ब जातात. याचा अर्थ आपल्याला परिपथातील विद्युत रोध कमी करायचा आहे. म्हणजेच तुमच्या लक्षात येईल, जर परिपथातील विद्युत रोध कमी करायचा असेल तर बल्ब जोडत असताना समांतर जोडणी करावी लागणार आहे. म्हणजेच हे
समांतर जोडणी जोडावी लागतील, जेणेकरून परिपथाचा विद्युत रोध जो परिणामी विद्युत रोध आहे तो कमी होणार. आता जर परिणामी विद्युत रोध कमी होते तर तो समांतर जोडणीत जोडले, म्हणजेच त्याचे गुणधर्म काय आहेत तर परिपथातील रोधांच्या व्यस्तांकांची बेरीज ही परिणामी रोधांच्या व्यस्तांका इतकी असते. दुसरा गुणधर्म आहे परिपथातील सर्व रोधांमधून समान मूल्यांची विद्युतधारा वाहत असते आणि परिणामी रोधाची किंमत प्रत्येक रोधाच्या किमतीपेक्षा कमी असते. तिसरा प्रश्न विचारलेला आहे की ह्या उदाहरणामध्ये परिणामी रोध किती असेल. समांतर जोडणीमध्ये जर आपण हे R1 15 ओहम, R2 30 ओहम जर गृहीत धरलं तर परिणामी रोध Rp बरोबर 1/R1 अधिक 1/R2 याचा व्यस्तांक घ्यावा लागेल आणि त्याची किंमत काढल्यानंतर आपल्याला ती किंमत इथे मिळणार आहे 1/10. ही किंमत मिळाली 1/Rp ची, म्हणून परिणामी रोधाची किंमत असणार आहे 10 ओहम. प्रश्न क्रमांक 4. खालील तक्त्यामध्ये विद्युतधारा A मध्ये आणि विभवांतर V मध्ये दिले आहे. A म्हणजेच एम्पियर, V म्हणजे व्होल्ट. तक्त्याच्या आधारे सरासरी रोध काढा. विद्युतधारा व विभवांतर याचे स्वरूप कसे असेल आणि कोणता नियम सिद्ध होतो ते स्पष्ट करा. आपण पाहूया. इथे विद्युतधारेचं सूत्र आहे I बरोबर V/R ओहमच्या नियमानुसार, म्हणून R ची किंमत काढताना R बरोबर V/I हे घ्यावं लागेल आणि म्हणून R1 पहिल्या रोधाची किंमत 4/9, ती जर सोडवलं तर 0.44 ओहम इतकी येते. R2 ची किंमत 5 म्हणजे V ची किंमत छेद 11.25 म्हणजेच 5/11.25 त्याची किंमत सुद्धा 0.44. R3 ची जर किंमत काढली V/I हे सूत्र वापरून तर इथेही 0.44 ओहम हीच किंमत मिळते. याचाच अर्थ जर सरासरी घेतली R1 अधिक R2 अधिक R3 भागिले 3 तर ती सरासरी सुद्धा आपल्याला किती मिळणार आहे 0.44 ओहम. आता इथे आपण पाहू शकता की विद्युतधारा जशी वाढते तसं विभवांतर सुद्धा वाढत चाललेलं आहे. इथे विभवांतर आणि विद्युतधारा हे दोन्हीही वाढते, त्याचा अर्थ आलेख चढता असणार आहे. यावरून वाहकातून वाहणारी विद्युतधारा ही विभवांतराच्या समानुपाती असते. हा ओहमचा नियम इथे सिद्ध होतो. जसजसे विभवांतर वाढते तसतशी विद्युतधारा ही वाढते. प्रश्न क्रमांक 5. जोड्या लावा. मुक्त इलेक्ट्रॉन, विद्युतधारा, रोधकता, एकसर जोडणी. पाहूया. मुक्त इलेक्ट्रॉन ते मुक्त असतात कारण ते क्षीण बलाने बद्ध असतात. विद्युतधारा I बरोबर V/R. रोधकतेचं सूत्र आहे V गुणिले काटछेदाचे क्षेत्रफळ भागिले लांबी गुणिले विद्युतधारा VA/LI. आणि एकसर जोडणी परिपथातील रोध वाढवणे. एकसर जोडणीमध्ये रोध वाढतो. प्रश्न क्रमांक 6. X एवढ्या लांबीच्या वाहकाचा रोध R व त्याच्या काटछेदाचे क्षेत्रफळ A असल्यास त्या वाहकाची रोधकता किती असेल तो कोणत्या एककात मोजतात. रोधकतेचं सूत्र आपल्याला माहिती आहे. रोधकता रो बरोबर RA/L.
जिथे R हा रोध आहे, A काटछेदाचे क्षेत्रफळ आहे आणि L ही वाहकाची लांबी आहे. इथे आपल्याला तीनही किमती दिलेल्या आहेत, म्हणून त्या किमती या सूत्रामध्ये आपण जर घेतल्या तर R आपल्याला दिलंय स्मॉल r गुणिले काटछेदाचे क्षेत्रफळ A भागिले लांबी आहे x. त्यामुळे रोधकता येणार RA भागिले x आणि त्याचं एकक आहे ओहम मीटर. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. आकृतीमध्ये R1, R2, R3, R1, R2, R3, R4 हे 4 रोध जोडलेले आहेत आणि इथे S1 आणि S2 हे 2 कळ स्विचेस जोडलेले आहेत. आता या संबंधीची चर्चा आपल्याला करायची आहे, त्यासाठी पुढील मुद्द्यांचा वापर करायचा आहे. कळ S1 आणि S2 दोन्ही बंद केल्या, म्हणजेच इथे आपण कळ S1 ही बंद केली जेणेकरून इथून विद्युतधारा वाहू लागेल आणि S2 दोन्ही ही सुद्धा बंद केली, तर काय होईल, इथून वाहणारी विद्युतधारा या मार्गाने R1 मधूनही जाईल आणि R2 मधूनही जाईल आणि इथून ती विद्युतधारा पुढे F या बिंदूपाशी इथे आपण त्याचं शॉर्ट सर्किट केलेलं आहे, म्हणजे त्याला लघु परिपथन आपण म्हणू शकतो, की त्यामुळे R4 मध्ये न जाता ती F मधून G पर्यंत पोहोचेल आणि पुन्हा विद्युत घटापर्यंत पोहोचेल. त्यामुळे विद्युतधारा केवळ R1, R2 आणि R3 या तीनच रोधातून जाईल. जर दोन्ही कळ उघड्या ठेवल्या तर काय होईल, दोन्ही कळ उघड्या ठेवल्या तर विद्युतधारा इथून वाहू शकत नाही B कडून E कडे, म्हणजे R2 मधून वाहणार नाही. तसंच F कडून G कडे वाहणार नाही, त्याच्याऐवजी ती H कडून I कडे वाहील, याचा अर्थ R4 मधून. म्हणजेच विद्युतधारा केवळ R3, R1 आणि R4 या 3 रोधातून वाहिली जाईल. पुढचा दिलेला आहे S1 बंद केली आणि S2 उघडी ठेवली. S1 बंद केली आणि ही उघडीच ठेवली जशी आहे तशी, तर काय होईल, विद्युतधारा R3 मधून जाईल, तिथून पुढे गेल्यानंतर त्याची विभागणी होईल R1 आणि R2 मधूनही जाईल, कारण S1 आपण बंद ठेवलेला आहे. तिथून ती पुढे F पर्यंत जाईल. आता इथे S2 उघडी आहे, याचा अर्थ ती इथे न जाता FH या मार्गाने ती R4 मध्ये जाईल आणि R4 मधून पुन्हा विद्युत घटाकडे येईल. म्हणजेच ज्या वेळेला आपण S1 आणि S1 बंद ठेवतो आणि S2 उघडी ठेवतो, त्यावेळेला सर्व चारही विद्युत घटातून विद्युतधारा वाहणार आहे. प्रश्न क्रमांक 8. इथे X1, X2 आणि X3 असे 3 विद्युत रोध दिलेले आहेत. X1, X2 आणि X3 मूल्य असणारे 3 विद्युत रोध दिलेले आहेत आणि त्यामधून वाहणारी विद्युतधारा I व V आहे. इथे आपल्याला आता 6 वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यानुसार त्याची कोणती जोडणी असेल ती ओळखायची आहे. आपण पहिला पाहूया X1, X2 आणि X3 यामधून I एवढी विद्युतधारा वाहते. याचा अर्थ काय की I ही विद्युतधारा ह्या तिन्हीतून समान वाहते असं कोणत्या जोडणीमध्ये होतं, तर इथे आकृतीत दिले त्याप्रमाणे ते फक्त एकसर जोडणीतच होऊ शकतं, की जेवढी विद्युतधारा इथून R1 मधून X1 मधून जाईल तेवढीच X2 मधून जाईल, तेवढीच X3 मधूनही जाईल. आणि ह्याच जोडणीमध्ये पुढचं सुद्धा इथे दिसतंय की X हा ह्या X1, X2, X3 पेक्षा मोठा आहे. कधी मोठा असतो परिणामी रोध, ज्या वेळेला ते एकसर जोडणीमध्ये असतात. याचा अर्थ अ आणि आ या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आहेत एकसर जोडणी. इथे पुढे दिलेला आहे X हा X1, X2, X3 पेक्षा लहान असतो म्हणजेच तिथे आपल्याला समांतर जोडणी करावी लागते. परिणामी रोध जर कमी करायचा असेल तर तिन्ही
रोध हे समांतर जोडणीत जोडावे लागतात की जेणेकरून परिणामी रोध हा तीनही रोधांच्या किमतीपेक्षा कमी असतो. त्यामुळे ई ह्या प्रश्नाचं उत्तर आहे समांतर जोडणी. तसंच या तीनही रोधांच्या दरम्यानचे विभवांतर सारखेच आहे. सारखेच आहे याचा अर्थ इथे आपल्याला दिसतं की त्यांची विभवांतर इथे आपण व्होल्टमीटर एकच जोडलेलं आहे. याचा अर्थ ह्या तिन्हीच्या दरम्यानचं जे विभवांतर आहे हे सारखं आहे. हे कधी होतं? समांतर जोडणीमध्ये. याचा अर्थ ई आणि ई ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तर आहेत समांतर जोडणी. त्यानंतर इथे आपल्याला म्हणता येईल की समांतर एकसर जोडणीमध्ये परिणामी रोधाची किंमत ही परिपथातील प्रत्येक रोधाच्या किमतींच्या बेरजे इतकी असते. म्हणजेच हे जे सूत्र दिलेलं आहे हे आहे एकसर जोडणीचं सूत्र. आणि इथे x बरोबर 1/x1 अधिक 1/x2 अधिक 1/x3 याचा अर्थ हे जे दिलेलं आहे हे आहे सूत्र समांतर जोडणीचं. प्रश्न क्रमांक 9 इथे काही उदाहरणे दिलेली आहेत. ही उदाहरणं इथे आपण केवळ समजावून घेणार आहोत. तुम्ही ती व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची आहेत. पहिलं उदाहरण आहे 1 मीटर नायक्रॉन तारेचा रोध 6 ओहम आहे. तारेची लांबी 70 सेंटीमीटर आहे. तर रोध किती असेल? तर आपण पाहिलेलंच आहे की वाहकाचा रोध तारेच्या लांबीच्या समचलनात असतो. समप्रमाणात ही म्हणता येईल की जेवढी तारेची लांबी वाढेल तेवढा रोध वाढेल, जेवढी तारेची लांबी कमी होईल तेवढा रोध कमी होईल. म्हणून आपण 70 सेंटीमीटर तारेचा रोध काढायचा आहे. याचा अर्थ आपण SI एकक घेतलं तर 0.7 मीटर इतक्या तारेचा रोध आपल्याला काढायचा आहे. त्यासाठी सूत्र आपल्याला वापरता येईल की समचलन असल्यामुळे लांबी गुणिले तो जो रोध आहे भागिले ज्या लांबीचा तो रोध आहे. म्हणून 0.7 गुणिले 6 भागिले 1. 0.7 गुणिले 6 बरोबर 4.2 ओहम. म्हणून जर तारेची लांबी कमी झाली तर रोध सुद्धा कमी झाला. इकडे 1 मीटर तारेची लांबीचा रोध होता 6 म्हणून इथे 70 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर पेक्षा कमी आहे म्हणून रोध सुद्धा कमी झाला. पुढचा आहे 2 रोध एकसर जोडणीत जोडले त्यांचा परिणामी रोध 80 ओहम. तेच रोध समांतर जोडणीत जोडले तर त्यांचा परिणामी रोध 20 ओहम होतो. तर त्या रोधांच्या किमती काढा. इथे आपल्याला थोडासा गणिताचा आधार घ्यावा लागणार आहे. समजा ते रोध R1 आणि R2 मानू. एकसर जोडणीमध्ये परिणामी रोध RS बरोबर 80 ओहम. RS ची किंमत R1 अधिक R2 बरोबर 80 ओहम. समांतर जोडणीमध्ये RP बरोबर 20 ओहम. तेच कशा लिहिले जातात? 1/RP बरोबर 1/R1 अधिक 1/R2 बरोबर 1/20. आणि ह्यामध्ये जर आपण R2 ची किंमत किंवा R1 ची किंमत या वरच्या समीकरणाचा वापर करून काढली ती किंमत इथे वापरली तर आपल्याला एका रोधाची किंमत काढता येईल आणि त्यावरून आपण दुसऱ्या रोधाची किंमत काढायची आहे. हे उदाहरण तुम्ही सविस्तर वहीमध्ये सोडवायचं आहे. इथे फक्त समजावून देण्यात आलेलं आहे. आणि ती किमती आपल्याला मिळतील 40 R1 ची किंमत आणि 40 R2 ची. दोन्हीच्या सारख्याच किमती आहेत. पुढचा आहे एका वाहक तारेतून 420 कुलोम इतका विद्युत प्रभार 5 मिनिटात वाहत असेल तर या तारेतून जाणारी विद्युतधारा किती असेल? हे आपण पाठाच्या सुरुवातीलाच पाहिलेलं आहे की विद्युतधारा I बरोबर Q भागिले T, जिथे Q हा विद्युत प्रभार आहे आणि T किती वेळासाठी तो विद्युत प्रभार वाहणार आहे. या उदाहरणामध्ये तो विद्युत प्रभार आहे 420 कुलोम आणि
5 मिनिटासाठी विद्युतधारा वाहते. 5 मिनिटे म्हणजे 300 सेकंद. कसे आले हे? तर 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, म्हणून 60 गुणिले 5, 5 मिनिटाचे 300 सेकंद. कारण आपल्याला SI एककामध्येच दोन्ही एकक हवेत, म्हणून कुलोम SI आहे, म्हणून वेळ सुद्धा, कालावधी सुद्धा SI एककामध्येच आपल्याला घ्यावा लागणार आणि त्याचं उत्तर येईल 1.4 एंपियर. मला वाटतं आपण इथे सर्वच प्रश्नांची चर्चा योग्यरित्या केलेली आहे. तुम्हालाही हे प्रश्न उत्तर समजली असतील. तर हा आज आपला पाठ इथे संपलेला आहे आणि जसं आपण समजून घेतलेलं आहे त्याप्रमाणेच तुमच्या वर्गपाठाच्या वहीत हे सगळेच्या सगळे स्वाध्याय, हा जो स्वाध्याय दिलेला आहे पाठाखालील, तो स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे. धन्यवाद.